इयत्ता 4थी-5वी मध्ये शिष्यवृत्तीची तयारी करणारे सर्व आमचे विद्यार्थीगण, आपल्यासाठी दशमान परिमाणे हा एक खूप महत्त्वाचा गणिताचा घटक आहे आणि याचा फक्त शिष्यवृत्तीलाच नाही तर आपल्या सगळ्या व्यावहारिक जीवनामध्ये तुम्हाला नक्कीच उपयोग होणार आहे। तर आपल्याला आज दशमान परिमाणे म्हणजे काय याविषयी माहिती घ्यायची आहे। आता बघा, या स्क्रीनवर तुम्हाला एक रस्ता दिसत आहे। रस्ता म्हटला की आपण त्या रस्त्याने प्रवास करतो आणि प्रवास करत असताना आपण एखाद्या गावाला प्रवास करत असताना आपल्या गावापासून ते गाव किती लांब आहे याची तुलना कुठेतरी करत असतो। जसं की आमच्या मामाचं गाव हे 100 किलोमीटर दूर आहे जिथे आम्ही राहतो तिथपासून। बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय म्हणतो, आमच्या मामाचं गाव हे 100 किलोमीटर दूर आहे। किमी म्हणजे किलोमीटर असं आपण म्हणत असतो आणि आपण असे जे काही किमी, त्यानंतर लिटर असे जे काही युनिट वापरत असतो, हे जे युनिट आहेत या युनिटवर आपल्याला स्कॉलरशिपमध्ये प्रश्न विचारले जातात। म्हणजेच आपल्याला जर लांबी मोजायची असेल तर लांबी मोजत असताना हा तुम्हाला जो रस्ता दिसतोय या रस्त्याची लांबी तुम्ही किलोमीटर या एककामध्येच मोजणार आहात। कशामध्ये? किलोमीटरमध्ये मोजणार आहात। पण त्या अगोदर तुम्ही मला एका गोष्टीचं उत्तर द्यायचं आहे की तुम्ही शाळेत शिकत असताना कधीतरी एखादी रेषा तुमच्या वहीवर आखता, अशी रेषा काढता आणि ती रेषा कशाच्या सहाय्याने काढता? तर मोजपट्टीच्या सहाय्याने काढता। मोजपट्टी वापरता तुम्ही त्यासाठी आणि ही जी मोजपट्टी आहे, मग ही मोजपट्टी ज्या वेळेला तुम्ही रेषा काढता आणि तुम्हाला ज्या वेळेला एखादं युनिट लिहायला सांगतात त्यावेळेला तुम्ही सेमी असं लिहिता। आता बघा जरा, इथे आपण रस्ता मोजत असताना किलोमीटर असं मोजलं, आपण आपल्या वहीवर छोटीशी रेषा काढताना सेंटीमीटर असं म्हटलं। तुम्ही कधीतरी तुमच्या आईवडिलांसोबत कपड्याच्या दुकानात जर गेलात आणि आता साधारण सगळेजण रेडीमेड कपडे वापरतात, पण कपड्याच्या दुकानामध्ये जर एखादं कापड तुम्ही जर आणायला गेलात तर कापड तुम्ही मीटरमध्ये मोजत असता किंवा तुमच्या घराचं, तुमच्या आजूबाजूला एखाद्या घराचं बांधकाम सुरू असेल त्यावेळेला ते इंजिनियर सुद्धा ते जे मोजमाप आहे ते मीटरमध्ये करताना आपल्याला दिसून येतात। या सगळ्या गोष्टीचा उहापोह आपल्याला या प्रकरणामध्ये करायचा आहे। मग हे सेंटीमीटर काय आहे, मीटर काय आहे, किलोमीटर काय आहे हे प्रथमतः काळजीपूर्वक समजून घ्या। जरीही माहिती असलं तरीही काही कन्सेप्ट आपल्याला इथे नक्कीच क्लिअर होणार आहेत। बघा, लांबी मोजण्याचं प्रमाणित एकक, आता एकक म्हणजेच मघासी मी तुम्हाला जे युनिट म्हटलेलं होतं त्यालाच एकक म्हणतात मराठीमध्ये। म्हणजे सेंटीमीटर, किलोमीटर, मीटर हे काय आहेत? एकक आहेत। कशाची? तर लांबी मोजण्याची एकक आहेत। कशाची एकक आहेत? लांबी मोजण्याची एकक आहेत। मग बघा, लांबी मोजण्याचं जे काही आपल्याकडे प्रमाणित एकक वापरलं जातं ते मीटर वापरलं जातं। काय वापरलं जातं? मीटर। हे मीटर हा शब्द थोडा वेळ लक्षात ठेवायचाच आहे। तर बघा, आता आपल्याकडे इथे तुम्हाला मिलीमीटर, सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर असे वेगवेगळे शब्द दिसत आहेत आणि सगळ्यांमध्ये मीटर आहे। म्हणजे या सगळ्या एककाच्या सहाय्याने तुम्ही काय करणार आहात तर लांबीच मोजणार आहात। बट मात्र एखादी छोटीशी रेषा आहे ती मोजण्यासाठी तुम्ही वेगळं एकक त्यासाठी वापरणार आहात। एखादा त्यापेक्षा मोठा कपडा आहे त्याच्यासाठी वेगळं एकक वापरणार आहात। रस्ता आहे लांबच्या लांब त्याच्यासाठी वेगळं एकक वापरणार आहे। म्हणजे कोणतं एकक कुठे वापरायचं हे आता आपल्याला यातून कळणार आहे। तर बघा, आपल्याकडे साधारण आपण मिलीमीटर हे जे काही एकक आहे ना, हे एकक खूप छोटं एकक म्हणून वापरत असतो।
आता हे मिलीमीटर म्हणजे नेमकं आहे काय हे सुद्धा थोडंसं तुम्हाला विद्यार्थी म्हणून माहीत असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी तुम्हाला लक्षात येणं खूप गरजेच्या आहेत. काय लक्षात येणं गरजेचं आहे, मिलीमीटरमध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी खऱ्या अर्थानं कळणं गरजेच्या आहेत ते जरासं समजून घ्या. बघा, आता तुमच्याकडे अशी एखादी पट्टी असते. ही जी पट्टी आहे या पट्टीवर तुम्हाला 0 पासून 1 पर्यंत वेगवेगळे जे काही अंक आहेत, 0, 1, 2, 3 असे वेगवेगळे अंक तुम्हाला तुमच्या या मोजपट्टीवरती नक्कीच दिसून येत असतात. मग आता यामध्ये काय बघायचं, तर या 0 पासून 1 पर्यंत हा तुमचा 1 सेंटीमीटर झालेला आहे. बरोबर, तुमच्याकडे जी काही मोजपट्टी असते त्या मोजपट्टीवर तुम्ही सेंटीमीटरच्या अशा खुणा असतात. हा 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. पण त्या पट्टीला जर तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं ना, तर या 0 ते 1च्या दरम्यान छोट्या छोट्या काही खुणा केलेल्या आहेत. बघा, या 0 पासून ही पहिली छोटी खूण, याचाच अर्थ काय आहे, तर हे अंतर म्हणजे मिलीमीटर. हे जे 0 पासून 1 पर्यंतचं जे अंतर आहे, या 0 पासून 1 पर्यंतचं अंतर हे 1 सेंटीमीटर आहे. पण मात्र या 0 पासून 1 पर्यंत ज्या रेषा आहेत छोट्या छोट्या त्या एकूण 10 आहेत. म्हणजे तुमचा 1 सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर असतात. ही गोष्ट तुमच्या मोजपट्टीवर दिलेली आहे. येते लक्षात. म्हणजेच काय, आता मिलीमीटर हे सेंटीमीटर पेक्षा काय आहे, छोटं एकक आहे. काय आहे, हे छोटं आहे. त्यानंतर आता बघा, इथे सेंटीमीटर आलेला आहे. बघा, असे ज्या वेळेला 10 मिलीमीटर एकत्र येतात ना, 10 मिलीमीटर ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला त्याला 10 मिमी असं म्हटलं शॉर्ट फॉर्म मध्ये तरीही चालेल, किंवा 10 मिलीमीटर म्हटलं तरीही चालेल. ज्या वेळेला हे 10 मिलीमीटर एकत्र येतात ना, त्यावेळेला त्यांच्यापासून 1 सेंटीमीटर बनतो. काय बनतो, 1 सेंटीमीटर बनतो. हे काळजीपूर्वक थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, पुढे आता आपल्याला जायचंय, म्हणजे तुम्हाला मिलीमीटर आणि सेंटीमीटर यांची तुलना करता आलेली आहे की 1 सेंटीमीटर मध्ये 10 मिलीमीटर असतात, किंवा 10 मिलीमीटर म्हणजेच 1 सेंटीमीटर असतो. पुढच्या तुलना तुम्ही नक्कीच करू शकता. जसं की मग 2 सेंटीमीटर बरोबर किती मिलीमीटर होतील, तर त्याला वाढवत जा. 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, तर 2 सेंटीमीटर म्हणजे किती, तर 20 मिलीमीटर. 3 सेंटीमीटर म्हणजेच किती, तर 30 मिलीमीटर. या पद्धतीने तुम्ही करत जाणार आहात. तुमच्याकडे पट्टी आहे, तिचं निरीक्षण करा आणि तुमच्या पट्टीवर किती मिलीमीटर असतील हे सुद्धा तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण करून ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचं जे काही एकक आहे लांबी मोजण्याचं, ते आहे मीटर. आता बघा, मीटर हे सेंटीमीटर पेक्षा मोठं आहे. बरोबर, सेंटीमीटर पेक्षा मोठा आहे. म्हणजे मिलीमीटर पेक्षा मोठं एकक आहे तुमचं सेंटीमीटर, सेंटीमीटर पेक्षा मोठं एकक आहे मीटर. आता ही जे मीटर बनलेलं आहे ना, तर हा मीटर बनत असताना 1 मीटर तयार होत असताना त्यामध्ये 100 सेंटीमीटरची गरज असते. किती सेंटीमीटरची गरज असते, 100 सेंटीमीटर. ज्या वेळेला असे 100 सेंटीमीटर एकत्र येतात त्यावेळेला त्यापासून बनतो 1 मीटर. बघा, हे काळजीपूर्वक लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 10 मिलीमीटर पासून 1 सेंटीमीटर बनतो, 100 सेंटीमीटर पासून 1 मीटर बनतो, आणि त्याच्या पुढे आहे किलोमीटर. 1 किलोमीटर तयार जर व्हायचा असेल ना, 1 किलोमीटर तयार व्हायचा असेल तर अशा प्रकारचे 1000 मीटर आवश्यक असतात. किती, 1000 मीटर गरजेचे असतात. म्हणजे 1000 मीटर म्हणजेच 1 किलोमीटर. 1 किलोमीटर असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर 1 मीटर म्हणजेच 100 सेंटीमीटर. याचा अर्थ काय आहे, तर 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. बघा, तुम्ही 1 मीटर, 100 सेंटीमीटर, 100 सेंटीमीटर, 1 मीटर, 10 मिलीमीटर, 1 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर म्हणजेच 10 मिलीमीटर. बरं, आता यामध्ये एक गोष्ट थोडीशी ऍड करून ठेवायची आहे.
काय ऍड करून ठेवायचे आहे? तर 1 मीटर म्हणजे जर 100 सेंटीमीटर असेल तर मग किती मिलीमीटर होतील? तर बघा बरं जरा, 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, मग 1 सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर बरं? 10 मिलीमीटर, म्हणजेच 100 गुणिले 10. याचंच उत्तर बालमित्रांनो तुम्हाला माहिती आहे, 100ला जर 10ने गुणलं तर त्याचं उत्तर हे 1000 येतं. आणि ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणं गरजेची अपेक्षितही आहे इथे, की 1 मीटर म्हणजेच 1000 मिलीमीटर. आलं लक्षात? कदाचित हे तुमच्या मार्गदर्शिकेमध्ये दिलेलं नाही, पण मात्र ते लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. पुढच्या काही कन्सेप्ट आपल्याला समजून घेणं गरजेच्या आहेत. अपूर्णांकामध्ये तुम्ही पाऊ शिकलेले आहात, अर्धा शिकलेले आहात, पाऊण शिकलेले आहात, यात सुद्धा आपल्याला ते शिकून घ्यायचं आहे. तर बघा, आपण काय म्हटलेलं आहे, आपण इथे थोडंसं मीटरचा विचार करूयात. आता तुम्हाला 1 मीटर माहिती आहे बेटा. काय माहिती आहे? 1 मीटर माहिती आहे. आणि मग पाव कशाला म्हणायचं हे अपूर्णांकात तुम्ही शिकलेले आहात. जसं की समजा एक सर्कल आहे, त्याच्या आपण किती भाग केलेले आहेत? 4 भाग केलेले आहेत. 1, 2, 3 आणि 4 असे 4 भाग केलेले आहेत. पाव याचा अर्थ काय होतो? पाव याचा अर्थ असा होतो की दिलेल्या 4 भागांपैकी एक भाग घेतला आपण, याला पाव म्हणतात. अपूर्णांकामध्ये याला कसं लिहायचं आहे? तर यालाच आपण 1/4 असं लिहितो. म्हणजे एका वर्तुळाचे 4 तुकडे केले, 4 तुकड्यांपैकी एक भाग घेतला, याला म्हटलं जातं पाव. काय म्हटलं जातं? पाव. आता बघा, 1 पाव याचा अर्थ आहे 4 भागांपैकी 1. 4 भागांपैकी 1. आता आपण हे अपूर्णांकाच्या स्वरूपामध्ये लिहिलं. याला जर आपल्याला दशांश अपूर्णांकाच्या स्वरूपात लिहायचं असेल तर मागच्याही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की याला अंश म्हणतात आणि याला छेद म्हणतात. आता याचा अर्थ काय आहे बेटा? याचा अर्थच असा आहे की 1ला 4 हे भागाकाराच्या रूपात आहे. आणि तुम्ही आतापर्यंत जे भागाकार शिकलेले आहात, या भागाकारांमध्ये तुम्ही या गोष्टी शिकलेल्या आहात की या 4ने तुम्ही कधी कधी 4ला भाग देता, 8ला भाग देता, 12ला भाग देता. 1ला कसा भाग द्यायचा सर? तर तो अपूर्णांकाचा भागाकार, दशांश अपूर्णांकाचा भागाकार असतो. जर ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी फक्त अर्ध्या मिनिटामध्ये बघून घ्या. बघा, आपल्याला काय करायचं आहे? 1ला 4ने भाग द्यायचा आहे. मग तो कसा द्यायचा? बघा, 4च्या पाढ्यामध्ये 1 येणार आहे का? नाही. म्हणून 4चा पाढा 0 पर्यंत म्हणायचा. 4 0 0 होतात आणि या 1 मधून हा 0 वजा केला की इथे 1 होतो. त्यानंतर या 0च्या पुढे तुम्ही देणार आहात एक पॉइंट, त्याला म्हणतात दशांश अपूर्णांक. इथे तुम्ही जसा पॉइंट दिला तसा इथे तुम्ही 0 घेऊ शकता. आता इथे जी संख्या बनलेली आहे ही बनलेली आहे 10. 4ने या 10ला भाग द्या. आता तुम्हाला भाग देता येतो. 4 दोन्ही 8. या 10 मधून 8 वजा केले तर तुमच्याकडे 2 उरतात. पॉइंट दिलेला आहे, तुम्हाला 0 घेण्याचा अधिकार आहे. इथे वरती काही नाही, काही नाही म्हणजे 0 आहे. 4ने या 20ला भाग द्या. 4 पंच 20 होतात, म्हणजे 20 मधून 20 गेले 0. आपल्याकडे उत्तर काय आलेलं आहे? तर उत्तर आलेलं आहे आपल्याला 0.25. 0.25 म्हणजेच 1/4 याचाच अर्थ काय आहे? 0.25. बघा, या अपूर्णांकाचं रूपांतर आपण कशामध्ये केलेलं आहे? दशांश अपूर्णांकामध्ये. याला तुम्ही छेदाधिक अपूर्णांक असं म्हणता आणि याला दशांश अपूर्णांक असं म्हणता. 1/4 म्हणजेच 0.25. दोघांच्याही किमती समान आहेत. आलं लक्षात? म्हणजे पाव म्हणजे काय? पाव याचा अर्थ 1/4 किंवा 0.25 हे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे. मग आता थोडंसं आणखी काळजीपूर्वक समजून घ्या. हा भागाकार कळाला असेल, नसेल कळाला व्हिडिओ थोडासा थांबवा, पुन्हा मागे घ्या, बघून ठेवा, कारण हे खूप गरजेचं आहे. त्यानंतर आता पाव किलोमीटर,
पाव किलोमीटर म्हटलेला आहे. तर पाव किलोमीटर, मला सांगा 1 किलोमीटर म्हणजे किती? तर 1 किलोमीटर याचा अर्थ काय आहे? 1000 मीटर. किती आहे? 1000 मीटर. मग मला तुम्ही सांगा 1000 मीटर चा कितवा भाग? तर 1000 मीटरचा चौथा भाग. आता जर आपण या 1000 ला जर 4 ने भाग दिला, भाग देऊन बघा तुमचं उत्तर किती येणार आहे? तर तुमचं उत्तर येणार आहे 250. मग 250 काय? तर 250 मीटर. 250 मीटर. मग मला सांगा बालमित्रांनो की पाव किलोमीटर म्हणजेच किती? तर 250 मीटर. ही गोष्ट तुम्हाला इथे लक्षात ठेवणं गरजेची आहे. त्यानंतर अर्धा किलोमीटर याचा अर्थ काय होईल? अर्धा म्हणजे काय? अर्धा म्हणजे 1/2. बघा आपलं सर्कल आठवा. सर्कलचे किती भाग केले? तर सर्कलचे 4 भाग केले. आणि अर्धा म्हणजे काय? तर अर्धा म्हणजे हा भाग म्हणजे 2 भाग आपण घेतलेले आहेत. म्हणजेच 1/2 किंवा सर्कलचे फक्त 2च भाग करा. हा अर्धा भाग आहे, हा अर्धा भाग आहे. 2 भागांपैकी 1 भाग म्हणजेच काय? अर्धा. म्हणजेच अर्धा. तर अर्धा म्हणजे काय? मग किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती होतात? तर 1000 होतात. 1000 ला जर 2 ने भाग दिला तर उत्तर तुमचं येणार आहे 500. म्हणजेच 500 मीटर. अर्धा किलोमीटर म्हणजे 500 मीटर. पाव किलोमीटर म्हणजे 250 मीटर. त्यानंतर पाऊण किलोमीटर याचा अर्थ काय होतो ते समजून घ्या. पाऊण म्हणजे 4 भागापैकी 3 भाग. 1 2 3 4. 4 भागांपैकी जर 3 भाग आपण घेतले तर त्याला म्हणतात पाऊण. त्याला काय म्हणतात? पाऊण असं म्हणतात. म्हणजेच याचाच अर्थ काय होतो? 1000. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर गुणिले पाऊणचा अर्थ होतो 3/4. बघा हे 3 जे आहेत ते 1000ला कसे आहेत? गुणाकाराच्या रूपात आहेत. 4 जे आहेत ते भागाकाराच्या रूपात आहेत. 4 ने जर 1000ला भाग दिला तर उत्तर 250 येतं. हे आपण वरच बघितलेलं आहे. आता हे 250 गुणिले 3 जर केले तर त्याचं उत्तर येणार आहे तुमचं 750 मीटर. म्हणजेच ही गोष्ट इथे या 3 गोष्टी काळजीपूर्वक लक्षातच राहिल्या पाहिजेत. पाव किलोमीटर म्हणजे 250 मीटर, अर्धा किलोमीटर म्हणजेच 500 मीटर आणि पाऊण किलोमीटर म्हणजेच 750 मीटर. या गोष्टी तुमच्या लक्षात पाहिजेत. त्यानुसार आपल्याला सोडवायची आहेत काही उदाहरणं. आता काळजीपूर्वक लक्ष द्या म्हणजे तुम्हाला पटपट लक्षात येईल. उदाहरणांचा सराव खूप गरजेचा आहे म्हणून. बघा पहिलं उदाहरण आहे, सुमितच्या घरापासून त्याची शाळा 1 किलोमीटर अंतरावर आहे. येते लक्षात? सुमितचं घर आहे, सुमितच्या घरापासून सुमितची शाळा 1 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. तर घर ते शाळा हे अंतर किती मीटर आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे. 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? म्हणजेच किती मीटर बरं? 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर सांगितलेले आहेत? 1 किलोमीटर मध्ये आपल्याकडे 1000 मीटर असतात. अशा ठिकाणी चूक करायची नाही. 100, 10,000 या पर्यायाला काळजीपूर्वक बघायचं आहे. कारण आपण परीक्षा सोडवत असताना नजर चुकीने जरी दुसरा पर्याय झाला किंवा रंगवला गेला तर मात्र ते आपलं शेवटचं उत्तर असतं. फक्त घाई करायची नाही. असे सोपे प्रश्नही कधी कधी विचारले जातात. बघा अभयचे घर, कोणाचे? अभयचे घर हे अमितच्या घरापासून 400 मीटर लांब आहे. बघा अभय नावाचा एक मुलगा आहे, त्याचाच मित्र आहे अमित, आणि या अभयच्या घरापासून अमितचं घर किती आहे? 400 मीटर लांब आहे. तर अमितला अभयच्या घरी जाऊन येण्यासाठी किती मीटर चालावे लागेल? बघा एक अभय नावाचा एक मुलगा आहे आणि एक अमित नावाचा एक मुलगा आहे. अमित नावाचा एक मुलगा आहे. हा अभय कुठे गेला? तर अमितकडे गेला. आणि अभयचं घर ते अमितचं घर हे अंतर किती आहे? 400 मीटर. किती आहे? 400 मीटर. पण घाई करू नका, प्रश्न काळजीपूर्वक वाचा. अमितला
अभयच्या घरी जाऊन येण्यासाठी असं म्हटलेलं आहे. म्हणजे अभय हा अमितच्या घरी गेला आणि पुन्हा परत आला. म्हणजे तो जाताना 400 मीटर चालत गेला, येताना 400 मीटर चालत आला. तर एकूण त्या अभयला किती चालावे लागेल असं प्रश्नात विचारलेला आहे. म्हणजे 400 अधिक 400 आपल्याला बेरीज करावी लागेल. आलं लक्षात? फक्त एवढा विचार करून चालणार नाही की या दोघांच्या घरामध्ये 400 मीटरचं अंतर आहे. पर्यायात आपल्याला 400 पहिल्यांदाच दिलेले आहेत. आपण पटकन 400 असं म्हणून मोकळं होतो, पण असं करायचं नाही. प्रश्न नीट आणि काळजीपूर्वक वाचायचा आहे. जाऊन येण्यासाठी याचा अर्थ त्याला 400 मीटर जायचं आहे, 400 मीटर वापस सुद्धा यायचं आहे. 400 आणि 400 800 मीटर होतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे याचं अचूक उत्तर होतं. पुढच्या प्रश्नाकडे आपल्याला जायचं आहे. व्हिडिओ आवडत असला तर लाईक करून ठेवा. आपल्या मित्रमंडळींना सुद्धा नक्कीच पाठवा. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र करायला विसरायचं नाही, कारण तुम्हाला आणखी सुद्धा आपण अशाच स्वरूपाचे प्रश्न घेऊन येणार आहोत. बघा, अमित नावाचा एक विद्यार्थी आहे. अमितकडे 3 मीटर 50 सेंटीमीटर लांबीची एक लाकडी पट्टी आहे. बघा, यामध्ये 2-2 एकक एकत्र केलेली आहेत. 3 मीटर आणि 50 सेंटीमीटर लांबीची एक लाकडी पट्टी आहे. तर त्याच्याकडील पट्टीची लांबी सेंटीमीटर मध्ये कशी लिहाल? बघा, 3 मीटर आणि 50 सेंटीमीटर, 3 मीटर आणि 50 सेंटीमीटरची एक लाकडी पट्टी आहे. बालमित्रांनो, मला सांगा बरं, मी काय सांगितलं तुम्हाला? 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर होतात? करेक्ट, 100 सेंटीमीटर. मग 3 मीटर बरोबर किती सेंटीमीटर होतील? 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर, 3 मीटर बरोबर 300 सेंटीमीटर. बघा बरं, 300 सेंटीमीटर, 300 सेंटीमीटर. आता हे 300 सेंटीमीटर आणि हे किती सेंटीमीटर आहे? 50 सेंटीमीटर अधिक 50 सेंटीमीटर म्हणजे किती झाले बरं? 350 सेंटीमीटर. किती झाले? 350 सेंटीमीटर. आहे का कुठे आपल्याकडे पर्याय? तर पर्याय खूप वेगवेगळे आहेत. हे 3050 आहे, हे किती आहेत? 30050 आहेत, हे 350. पर्याय क्रमांक 3 हे आपलं झालं अचूक उत्तर. पर्यायांमध्ये गोंधळून जायचं नाही. कधी कधी तुम्ही प्रश्न बरोबर सोडवता, पण पर्याय थोडेसे तुम्हाला गोंधळात टाकणारे असू शकतात. येते लक्षात? ही काळजी सुद्धा घ्यायची आहे. बघा, 800 मीटर लांबीच्या तारेच्या वेटोळ्यातून एक 800 मीटर लांबीची तार आहे. तारेचं वेटोळं बनवलेलं आहे, म्हणजे बंडल बनवलेलं आहे असं आपण म्हणूयात. वेटोळ्यातून 80 सेंटीमीटर लांबीची तार कापून घेतली तर किती तार उरेल? आपल्याकडे काय दिलेलं आहे हे काळजीपूर्वक बघा. हे युनिट काळजीपूर्वक बघायचे आहे. इथे मीटर मध्ये दिलेलं आहे बरं बेटा. किती दिलेलं आहे? 800 मीटर दिलेला आहे. 800 मीटर दिलेला आहे. आणि या 800 मीटर लांबीची तारेचं एक बंडल आहे. या बंडल मधून तार कापली किती? तर 80 मीटर नाही कापली, 80 सेंटीमीटर कापली. 80 सेंटीमीटर कापली. मला सांगा तुम्ही की ह्या 800 मीटर मधून आपल्याला फक्त 80 सेंटीमीटर वजा करायचे आहेत. आता मीटर मधून सेंटीमीटर कसे वजा करायचे हे काळजीपूर्वक बघा. यासाठी काय करायचं? तर यासाठी इथे आपण मीटर लिहिलं. मला एक तुम्ही गोष्ट काळजीपूर्वक सांगा, मीटर ही सेंटीमीटर पेक्षा मोठे असतात ना. डाव्या बाजूला लिहा, इथे सेंटीमीटर लिहा. काय लिहा? सेंटीमीटर लिहा. आणि हे उदाहरण कसं सोडवायचं हे फक्त काय करा, काळजीपूर्वक बघा. याचा खूप सारा उपयोग तुम्हाला इतर उदाहरणं सोडवताना सुद्धा होणार आहे. बरं, चला मग किती मीटर दिलेले आहेत? 800 मीटर. मीटरच्याच घरामध्ये 800 लिहा. सेंटीमीटर आहे का याच्यासोबत कोणी? नाही. तिथे 00 सेंटीमीटर लिहा. त्यानंतर किती तार कापली? 80 सेंटीमीटर कापली. सेंटीमीटरच्याच ठिकाणी लिहा बेटा. इथे मीटर आहे का? नाही, म्हणजे 00 लिहा. हे काळजीपूर्वकच बघा बरं. हे काळजीपूर्वक बघा. आता यांची करायची वजाबाकी. का वजाबाकी करायची? कारण ती तार कापून घेतली तर उरलेली तार ज्या ज्या वेळेला किती उरले वगैरे असा शब्द येत असेल ना, त्या वेळेला समजून जायचं आपल्याला क्रिया करायची आहे वजाबाकीची.
इथे लक्षात. म्हणजे 800 मीटर मधून तुम्हाला 80 सेंटीमीटर वजा करायचे आहेत. बघा, या 0 मधून 80 तर जाणार नाही, मग आपल्याला हातचा घ्यावा लागतो. तो कोणाकडून घेणार आहात? तर इथे 0 आहेत, म्हणजे तुम्ही शाळेत शिकलेले आहात. डायरेक्ट या 8 कडे शिल्लक आहेत. इथे झाले तुमचे 10, या 10तून इथे झाले 10, या 10तून इथे हातचा आणला, इथे झाले तुमचे 100. या 100 मधून 80 वजा करणार आहात, म्हणजे तुम्हाला सरळ माहिती आहे इथे 20 येणार आहे सर आमची. देन या 9 मधून 0 गेला, इथे 9 राहणार आहेत. या 9 मधून हा 0 गेला, इथे 9 राहणार आहेत. या 7 मधून 0 गेला, इथे 7 राहणार आहे. मग आता अशी संख्या तयार झाली. मग या संख्याला काय कसं वाचायचं? तर हे कोणाच्या घरात आहेत? मीटरच्या घरात आहेत. म्हणजे 799 मीटर, 799 मीटर हे कोणाच्या घरात आहेत? सेंटीमीटरच्या 20 सेंटीमीटर. बघा, जर 800 मीटर लांबीच्या तारेतून आपण 80 सेंटीमीटर तार जर कापली, तर आपल्याकडे 799 मीटर आणि 20 सेंटीमीटर एवढी तार उरेल. म्हणजे पर्यायात आता बघा, पर्याय क्रमांक 4 मध्ये मला असं उत्तर दिसतंय आणि उत्तर बरोबर आहे. कळाला प्रश्न? अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला डायरेक्ट परीक्षेला विचारले जातात. सुरुवातीलाच अवघड टाकले तर मात्र तुम्हाला खूप गोंधळ होऊ शकतो. तुमच्या मार्गदर्शिकेतला प्रश्न आहे, आता तुम्हाला सोडवायला खूप खूप सोपं जाईल. बघा, प्रश्न असा आहे, 12 डझन, काळजीपूर्वक वाचायचं बरं. 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला. 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला. 12 डझन याचा अर्थ 12 वह्या नाही बरं, 12 डझन वह्या. 12 डझन म्हणजे किती? तर 12 गुणिले एका डझन मध्ये किती वह्या असतात? 12. बालमित्रांनो, आतापर्यंत तुम्ही त्याच संख्येने त्याच संख्येला गुणणे म्हणजे जी मिळणारी संख्या असते ती वर्ग संख्या असते, हे तुम्ही पाठ केलेलं आहे. आणि 12चा वर्ग तुम्हाला पाठ असला पाहिजे. म्हणजे 12ने 12ला जर गुणलं तर उत्तर आमचं सर 144 येतं, हे आम्हाला माहीत पाहिजे. बघा, 12 डझन म्हणजे किती? तर 144. हे पहिलं इथे समजणं खूप गरजेचं आहे, तेव्हा उदाहरण तुम्हाला सुटेल. आता काही अवघड नाही. 12 डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला म्हणजे 144 वह्यांचा गठ्ठा बांधला. एका वहीची जाडी ही 5 मिलीमीटर आहे. एका वहीची जाडी किती आहे? 5 मिलीमीटर. अशा वह्या एकावर एक बांधलेल्या आहेत बेटा, आणि प्रत्येक वहीची जाडी ही 5 मिलीमीटर आहे आणि अशा 144 वह्या आहेत. तर वह्यांच्या गठ्ठ्याची उंची, म्हणजे अशी उंची तयार होणार आहे की नाही? या वह्यांची अशी उंची तयार होणार आहे की नाही? मग ही उंची एकूण किती होईल असं आपल्याला विचारलेलं आहे. जर आपल्याला एका वहीची जी काही जाडी आहे ती 5 मिलीमीटर दिलेली आहे आणि एकूण वह्या आहेत 144, मग एकूण किती होईल? आलं असेल लक्षात तुमच्या. 144 वह्या आहेत, एका वहीची जाडी ही 5 मिलीमीटर आहे, म्हणजे 144ला तुम्ही 5ने गुणणार आहात आणि जे काही उत्तर येईल ते तुमचं मिलीमीटर मध्ये उत्तर येईल. बरोबर? म्हणजे 5 चोक होतात 20, हातचे जातात 2, 5 चोक 20 आणि 2 22, हातचे अगेन 2, 5 आणि 2 7, 720, पण काय? मिलीमीटर. मिलीमीटर तुमचं उत्तर आहे का? आणि बऱ्याच वेळेला उत्तर इथे आहे 720 मिलीमीटर, पण कदाचित एखाद्या वेळेला ही 720 मिलीमीटर तुम्हाला जसं आहे तसं देणार नाही, ते सेंटीमीटर मध्येही विचारू शकतात. मग आता मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे 720 मिलीमीटर म्हणजे किती सेंटीमीटर, हे तुम्ही मला कमेंटमध्ये, जे कोणी हा व्हिडिओ पाहतात त्यांनी सगळ्यांनी सांगा, म्हणजे तुम्ही स्कॉलरशिपचे स्टुडंट आहात हे निश्चित होईलच. चला पुढे आहे, किती किलोमीटर बरोबर 68,000 मीटर. बघा बरं, किती किलोमीटर, किती किमी, किती किलोमीटर बरोबर 68,000 मीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. 1 किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती होतात? तर 1000 मीटर होतात. मग आता मला सांगा तुम्ही 68,000 मीटर म्हणजे किती किलोमीटर होतील? बघा, 1000 म्हणजे 1000
किती राहिले आपल्याकडे 68. याचाच अर्थ काय आहे की 68 किलोमीटर, 68 किलोमीटर म्हणजेच 68,000 मीटर, 68,000 मीटर आणि 68,000 मीटर म्हणजेच 68 किलोमीटर. आता अशा प्रकारचे प्रश्न जर आले ना तर यात गोंधळून जायचं नाही. 1 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होतात. तसे 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर होतात. त्यानंतर 3 किलोमीटर म्हणजे 3000 मीटर होतात. 4 किलोमीटर म्हणजे 4000 किलोमीटर होतात. 50 किलोमीटर म्हणजे 50,000 किलोमीटर होतात. तुम्हाला जर विचारलं 70,000 मीटर म्हणजे किती किलोमीटर, 70,000 वरचे 1000 काढा, 70 किलोमीटर झालं उत्तर. एवढं सोपंही असतात काही प्रश्न. बघा आता या प्रश्नांकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. काय म्हटलेलं आहे, 10.5. 10.5 म्हणजे आलं की नाही आपला पूर्णांक, 10.5 मीटर. आता 10.5 मीटर, 10.5 मीटर म्हणजे काय बरं सांगा बरं मला तुम्ही. 10.5 म्हणजे 10 पूर्ण आणि अर्धा मीटर. आता याला तुम्ही दोन प्रकारे लिहू शकता. 10.5 मीटर म्हणजे काय, तर 10 मीटर आणि अर्धा मीटर म्हणजे किती बरं, 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर, कारण आपल्याला माहिती आहे एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात, एका मीटरमध्ये असतात 100 सेंटीमीटर. एका मीटरमध्ये असतात 100 सेंटीमीटर. मग मला सांगा तुम्ही अर्ध्या मीटरमध्ये किती असणार आहेत, 100चे अर्धे किती, 50. 10.5 मीटर म्हणजेच 10 मीटर 50 सेंटीमीटर. व पाऊण मीटर, आता पाऊण मीटरचा उल्लेख आलेला आहे बरं. पाऊण मीटर म्हणजे किती होईल बरं, पाऊण मीटर म्हणजे पाऊण मीटर. याचाच अर्थ असा आहे की पाऊण मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि पाऊणला काय म्हटलं आपण, 3/4. बरोबर आहे. याने जर 100ला भाग दिला तर असे भागाकार तोंडी तोंडी आले पाहिजेत. या दोघांचा गुणाकार झाला 75 सेंटीमीटर. येतंय लक्षात. म्हणजेच पाऊण मीटर म्हणजे किती, 75 सेंटीमीटर. आता प्रश्न काय विचारलेला आहे काळजीपूर्वक बघा. 10.5 मीटर हे 10.5 मीटर व पाऊण मीटर यांच्या बेरजेतून म्हणजे या दोघांच्या बेरजेतून किती वजा केल्यास 5.5 मीटर उरतील. म्हणजे या दोघांची बेरीज करावी लागेल. मग सेंटीमीटरची बेरीज करा, मीटरची आणि मीटरची बेरीज करा. सेंटीमीटरच्या खाली आहेत 75, पण मीटरच्या खाली आहे का काही नाही. मग 0 मीटर म्हणा. सोपं आहे की नाही, करा बेरीज. इथे झाले 5, 5 आणि 7 12. म्हणजे डायरेक्ट 12 लिहायचे का इथे, नाही. इथे 2 लिहायचा, हातचा याच्या डोक्यावर द्यायचा. इथे आला 1, इथे आला 1. या दोघांची बेरीज जर केली तर 11 मीटर आणि 25 सेंटीमीटर हे आपलं उत्तर आलं. पण हे शेवटचं उत्तर आहे का, नाही. यातून कोणती संख्या वजा केली, यातून काय वजा केलं म्हणजे आपल्याला 5.5 मीटर उरतील. 5.5 मीटर म्हणजेच 5 मीटर आणि 50 सेंटीमीटर उरतील. मग आता इथे आपण विचारच करत बसायचं काम, यातून कोणती संख्या वजा केली म्हणजे हे येईल. तर यासाठी काय करायचं, या संख्येतून ही संख्या वजा करायची म्हणजे तुम्हाला इथली संख्या मिळणार आहे. मग करूयात आपण वजा. तर द्या काळजीपूर्वक लक्ष. इथे आपण घेऊयात ती वजाबाकी. काय आहे, मीटरमध्ये आहेत 11 आणि सेंटीमीटरमध्ये आहेत किती, 25. म्हणजे आपल्याला 11 मीटर आणि 25 सेंटीमीटर मधून काय वजा करायचे, 5 मीटर आणि 50 सेंटीमीटर. बघा तुम्हाला बेरीज वजाबाकी दोन्ही गोष्टी एकाच उदाहरणामध्ये शिकायला मिळत आहेत. कळालं. बघा बरं, या 5 मधून 0 गेले, उरतात 5. या 2 मधून 5 जातात का बेटा, नाही जात. म्हणजे आपण याच्याकडून हातचा आणणार आहोत. इथे झाले 12, 12 मधून 5 गेले, 7 उरले. या 0 मधून 5 जातात का, नाही. म्हणजे हे सगळे 10 आहेत, 10 मधून 5 घालवा, राहणार आहेत 5. 5 आणि 75 याचाच अर्थ काय आहे, 5 मीटर आणि 75 सेंटीमीटर. आता एकदा हुरळून जायचं नाही. या उदाहरणाच्या आधाराने खूप सारे उदाहरणं सुटतात तुमची. बघा आपल्याला 11 मीटर आणि 25 सेंटीमीटर मधून 5 मीटर आणि 75 सेंटीमीटर जर वजा केले तर 5 मीटर आणि 50 सेंटीमीटर उरतात.
इथे लक्षात, म्हणजे आपल्याला इथली संख्या काढण्यासाठी आपण काय केलं, या संख्येतून ही संख्या वजा केली म्हणजे आपल्याला इथली संख्या मिळाली. अशा काही उपयोजनात्मक गोष्टी आपल्याला इथे कराव्या लागतात. आता आणखी उपयोजन कसं आहे, 5 मीटर आणि 75 सेंटीमीटर म्हणजे काय ते विचारलेलं आहे. आणि हा प्रश्न 2020ला शिष्यवृत्तीने इयत्ता 5वीच्या परीक्षेला विचारलेला होता. बघा, एवढं नॉलेज आपल्याला गरजेचं आहेच. आता 5 मीटर म्हणजे 5 पूर्ण आहेत आणि 75 सेंटीमीटरलाच काय म्हटलं होतं बेटा, आपण आठवतंय काय, पाऊण काय म्हटलं होतं, पाऊण म्हटलं होतं. आणि ते पाऊण कसे हे आत्ताच आपण इथे काढलं होतं. पाऊण 75 सेंटीमीटर म्हणजे 5 पूर्ण आणि पाऊण, याचा अर्थ काय आहे, पावणे 6. इथे लक्षात, कुठे आहे पावणे 6, तर बघा पावणे 6, 5 पूर्ण आणि 75 सेंटीमीटर म्हणजेच पावणे 6. आता इथे गणित जरी मोठं असलं तरी घाबरून जायचं गरज नाहीये, काळजीपूर्वक वाचा. मिनलने केलेल्या एकूण प्रवासापैकी, मिनल प्रवासाला निघाली आणि त्या प्रवासापैकी 25 किलोमीटर आणि 500 मीटर प्रवास बोटीने केला. म्हणजे मिनल नावाची एक मुलगी किंवा बाई म्हणूयात आपण, मिनल नावाची एक मुलगी आहे आणि या मिनलने प्रवास केलेला आहे. पहिला प्रवास केला मिनलने कशाने, बोटीने. कशाने, बोटीने प्रवास केलेला आहे. किती प्रवास केला बरं, 25 किलोमीटर, 25 किमी आणि 500 मीटर एवढा प्रवास मिनलने कशाने केलेला आहे, बोटीने केलेला आहे. त्यानंतर 220 किलोमीटर प्रवास रेल्वेने केला. 2 नंबरमध्ये तिने काही प्रवास रेल्वेनेही केला, तुम्हीही केला असेल रेल्वेने प्रवास. तर 220 किलोमीटर केलेला आहे. 220 किलोमीटर एवढा प्रवास मिनलने काय केलेला आहे, रेल्वेने केलेला आहे. त्यानंतर 175 किलोमीटर आणि 750 मीटर प्रवास बसने केलेला आहे. बसने किती प्रवास केलेला आहे, तर बसने प्रवास केलेला आहे 175 किलोमीटर आणि 750 मीटर. 750 मीटर. आता एवढा प्रवास मिनलने केलेला आहे. पण प्रश्नात काय विचारलं ते बघा. तर बोट आणि बस म्हणजे बोटने आणि बसने यांच्या प्रवासापेक्षा रेल्वेने किती अधिक प्रवास केलेला आहे. आपल्याला इथं लक्षात येतं की तिने 220 किलोमीटर एवढा रेल्वेने प्रवास केलेला आहे. त्या मानाने बोटने खूप कमी प्रवास केला, बसनेही काही प्रवास केलेला आहे. पण आपल्याला प्रश्नात असं विचारलं, बोट आणि बस याचा अर्थ काय आहे, बसने आणि बोटने जो काही प्रवास केलेला आहे त्यापेक्षा रेल्वेने किती अधिक केला. म्हणजे बोटचा प्रवास आणि बसचा प्रवास या दोघांची पहिले आपल्याला बेरीज करावी लागेल. पहिले आपण बेरीज करून घेऊया. मग कशी करायची, तर इथे तुम्ही किलोमीटर लिहा, इथे तुम्ही मीटर लिहा आणि ज्या वेळेला विद्यार्थी बालमित्रांनो युनिट हे वेगवेगळे असतात, एककही वेगवेगळी असतात, त्यावेळेला बेरजा या स्वरूपात जर केल्या तर चुकण्याचे चान्सेस खूप कमी असतात. बसने किती प्रवास केला ती किंमत आपण वरती लिहूया, 175 आणि 750 मीटरच्या ठिकाणी लिहूया, अधिक बसने हा केलेला प्रवास आणि बोटने किती केला, तर 25 किलोमीटर आणि 500 मीटर एवढा प्रवास तिने कशाने केलेला आहे, बोटने केलेला आहे. या दोघांची करायची आपल्याला बेरीज तुम्हाला येतेच. इथे येणार आहे 0, 5, 12 हातचा गेलेला इथे, 11, 1 हे झालेले आहेत 10, हातचा आला 1, 201 किलोमीटर आणि 250 मीटर. हा प्रवास कशाचा झालेला आहे, बोट आणि बस यांचा एकत्रित प्रवास. आता आणखी आपल्याला हे फायनल उत्तर आहे का, नाही. तर आपल्याला विचारलेलं आहे रेल्वेने किती अधिक प्रवास केला. तर मिनलने काय केलेला आहे, इथे लिहा अगेन किलोमीटर आणि इथे लिहा मीटर. तिने रेल्वेने प्रवास किती केलेला आहे, तर 220 किलोमीटर केलेला आहे. त्यामध्ये मीटर आहे का, काही नाही. मग लिहून ठेवा 00, काही अडचण नाहीये, 2च शून्य लिहिण्याची गरज आहे. चला त्यानंतर आता काय झालेलं आहे, 201 जो एकूण प्रवास होता त्यातून आपल्याला काय करायचं आहे, वजा करायच्या आहेत. कशातून, तर या रेल्वेच्या प्रवासातून. म्हणजे रेल्वेने किती अधिक प्रवास केला हे आपल्याला कळून जाईल. मग करा वजाबाकी आता आपण शिकलेलोच आहोत. इथे सगळे 00 आहेत, हातचा घेण्याची गरज आहे, यस आहे.
इथे 1 राहणार, इथे 10 होणार, या 10 कडून हातचा इथे आणला, इथे 1000 झालेले आहेत. आला लक्षात? म्हणजेच काय, या 1000 मधून म्हणजेच इथे राहणार आहेत 9, इथे 10 झाले, इथे अगेन राहणार आहेत 9, इथे 10 झाले. या शून्यातून शून्य जाणार आहे, इथे हातचा घेण्याची गरज आहे का? नाही. तर इथे 0, इथे हातचा घेण्याची गरज होती, इथे राहिले 5, इथे राहिले 7, 750 याचं उत्तर झालं. देन या 9 मधून 1 गेला, इथे उरणार आहे 8 आणि 1 इथे, 2 मधून 2 0. म्हणजेच काय, तर 18 किलोमीटर, हे किलोमीटर आहेत, 750 मीटर. 18 किलोमीटर आणि 750 मीटर एवढा अधिक प्रवास तिने कशाने केलेला आहे? तर रेल्वेने केलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर झालेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. काय म्हटलेलं आहे? 42,000 मिलीमीटर. 42,000 मिलीमीटर लांबीची तार. आता 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले. बघा, एक अशी तार आहे, समजा ही 42,000 मिलीमीटरची तार आहे. ही आपण कापली किती ठिकाणी? 6 ठिकाणी कापली. बघा, ज्या वेळेला असे प्रश्न येतात ना, 6 ठिकाणी कापली, 1 2 3 4 5 6 ठिकाणी ज्या वेळेला कापली, समजून जायचं की त्या तारेचे 7 तुकडे होणार आहेत. बघा बरं, हा पहिला तुकडा, दुसरा तुकडा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा आणि 7वा. म्हणजे तार जर आपल्याला 6 ठिकाणी कापायला सांगितली तर तिचे तुकडे होणार आहेत 7. तार 5 ठिकाणी कापली, तुकडे होणार आहेत 6. 1ने वाढवायचं असतं बरं, हे लक्षात घ्या. म्हणजे काय विचारलेलं आहे, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? मग आपल्याकडे तुकडे झाले किती? 7 तुकडे झालेले आहेत. म्हणजे प्रत्येक तुकड्याची लांबी किती? एका तुकड्याची, प्रत्येक म्हणजे या तुकड्याची किती, या तुकड्याची किती, या तुकड्याची किती, हे काढण्यासाठी काय करावं लागेल? तर एकूण लांबी भागिले झालेले तुकडे, म्हणजेच 42,000ला आपल्याला 7ने भाग द्यावा लागेल. तो भाग इथल्या इथेही देता आला पाहिजे. 7 सकम 42 होतात. बऱ्याच मुलांना, आमचे जे आता स्कॉलरशिपचे मुलं आहेत, यांची एवढी तयारी झालेलीच असेल. राहिलेली शून्य ॲज इट इज लिहून ठेवा. किती? 6,000. पण 6,000 काय? मिलीमीटर. 6,000 मिलीमीटर. आहे का तुमचं बेटा उत्तर? 6,000 मिलीमीटर नाही, इथे 600 मिलीमीटर दिलेलं आहे, पण आपल्याला तर 6,000 मिलीमीटर पाहिजे. मग 6,000 मिलीमीटर म्हणजे काय हे आपल्याला माहीत पाहिजे. तर 6,000 मिलीमीटर याचाच अर्थ समजून घ्या. आता मी तुम्हाला पाठीमागेही सांगितलेलं आहे, 10 मिलीमीटर म्हणजेच 1 सेंटीमीटर. आणि जर 6,000 मिलीमीटर असतील तर ते काय होतील? 600 सेंटीमीटर होतील. हे 600 सेंटीमीटर आहे का उत्तर? तर 600 सेंटीमीटर हे उत्तर नाही. मग दुसरी एक गोष्ट आणखी पुढे जाऊन आहे, 100 सेंटीमीटर म्हणजेच काय? 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 मीटर. तर 600 सेंटीमीटर बरोबर किती मीटर? तर बरोबर आहे 6 मीटर. 6 मीटर आपल्याकडे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. 2017ला हाही प्रश्न तुमचा विचारलेला होता. येतंय लक्षात? चला नेक्स्ट. अशा पद्धतीनं आपण एवढे प्रश्न इथे घेतलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे. पुढे तुम्हाला जे काही धारकता आहे यावरचा सुद्धा व्हिडिओ लगेच मिळणार आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये निश्चितच सांगा. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.